प्रथमतः सर्व क्रीडाप्रेमींचं अर्धापूरमध्ये खूप खूप हार्दिक स्वागत। त्यानंतर मी आज इथे उपस्थित असलेले आपले माननीय खासदार श्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांचं मनापासून स्वागत करतो आणि धन्यवाद सुद्धा देतो की त्यांनी त्यांच्या महत्त्वपूर्ण वेळातला वेळ काढून आपल्यासाठी आज इथे उपस्थिती हजेरी लावलेली आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। त्यानंतर बाकी सर्व नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व बाकी नगरसेवक आणि मान्यवर तथा आमचे बीजेपीचे जिल्हाध्यक्ष माननीय किशोरभाऊ देशमुख यांचे पण मी धन्यवाद मानतो की त्यांनी इथे उपस्थित या सर्वांकडे जाऊन आमची इच्छा व्यक्त केली आणि त्यात स्वामी साहेबांकडे पण आम्ही जाऊन बोललो आणि त्यांनी आम्हाला पाठिंबा दर्शवला, त्याबद्दल सुद्धा मी स्वामी साहेबांचे खूप खूप आभार मानतो। आणि त्यानंतर आपले भाजपा जिल्हाध्यक्ष माननीय किशोरभाऊ देशमुख यांचं पण आम्हाला या टुर्नामेंटमध्ये सफल करण्यासाठी खूप सहकार्य मिळालं आणि बाकी सर्व उपस्थित प्रेक्षक वर्गांचे सुद्धा मी आभार मानतो आणि माझ्या सर्व टीमचं सुद्धा मी धन्यवाद देतो ज्यांनी इथं अहोरात्र मेहनत घेऊन ही टुर्नामेंट सफल केली। त्यानंतर मी विनंती करतो की 2 मिनिटांसाठी माननीय किशोरभाऊ देशमुख यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। आमदार चषक स्पर्धेसाठी आपल्या सर्वांना पारितोषिक द्यायला, मार्गदर्शन करायला, आशीर्वाद द्यायला आलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री, नांदेड जिल्ह्याची ताकद, मराठवाड्याची शान आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब, नांदेडचे महापौर किशोरजी स्वामी, मार्केट कमिटीचे सभापती संजयजी लहानकर, बँकेचे संचालक आपले नेते आदरणीय नागेलीकर साहेब, आपल्या नांदेड अर्धापूर नगरीचे नगराध्यक्ष छत्रपतीजी कानोडे, उपनगराध्यक्ष आमचे पठाण साहेब आणि व्यासपीठावर सर्व साहेबाला बोलायचं म्हणून सर्व सन्मान्य आपल्या मंचाची माफी मागून सर्व सन्मान्य मंच आणि जिंकलेली टीम, नंबर 2 असलेली आमची उमरीची टीम आणि जमलेले सर्व क्रिकेट प्रेमी मित्रांनो, भारतामध्ये क्रिकेट हा रक्तात आहे। आपला एक वेगळा भारतीयांचा धर्म म्हणजे क्रिकेट आहे। क्रिकेट समजत नाही किंवा आवडत नाही असा एकही व्यक्ती आपल्याकडे आजच्या नवीन पिढीत नसेल आणि आपली आवड करेक्ट जसं नस ओळखता आली पाहिजे तसे तुमची आवड ओळखणाऱ्या आपल्या लाडक्या आमदार आदरणीय श्रीजयाताई चव्हाण यांनी अर्धापूर तालुक्यामध्ये पहिल्यांदाच एवढी मोठी स्पर्धा भरवली। अतिशय आयोजकांना देखणं आयोजन केलं, अतिशय शांततेत क्रिकेटचा मागचा 8 दिवस सर्व IPLच्या आधी आनंद या भागामध्ये अर्धापूर तालुक्याला मिळाला। बाहेरून आलेले खेळाडू सुद्धा खूप छान खेळले। जिंकलेल्या टीमला खूप खूप शुभेच्छा। लाखभर पारितोषिक ठेवणारे आयोजक आहेत आणि तुम्ही सर्व सुद्धा साहेबांसाठी लाख मोलाचे आहेत, म्हणूनच साहेब वेळातला वेळ काढून आपल्यासाठी आलेले आहेत। मी अर्धापूरकरांच्या वतीने या साहेबांचं इथे स्वागत करतो। जिंकणाऱ्या टीमचं खूप खूप अभिनंदन करतो। सेकंड आलेल्या टीमला सुद्धा सांगणं आहे, अगली बार तो कभी ना कभी 100% जीतेगी, इस उम्मीद में आप खेलो। धन्यवाद सर्वांचं पुनश्च अभिनंदन। जय हिंद, जय महाराष्ट्र। खूप खूप धन्यवाद साहेब। यानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, सन्माननीय राज्यसभेचे खासदार, लोकनेते अशोकरावजी चव्हाण साहेबांना विनंती आहे की आपण शुभेच्छा आणि यातील बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला आमदार चषक 2025च्या या शानदार क्रिकेट सोहळ्याला भारतीय जनता पार्टी व हिंदवी क्रिकेट क्लब अर्धापूर यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या शानदार क्रिकेट सोहळ्याला या ठिकाणी उपस्थित किशोरभाऊ देशमुख, जिल्हा अध्यक्ष नागेलीकर, आपले बँकेचे संचालक, आमचे लहानकर मार्केटचे चेअरमन, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित किशोर स्वामी, नगरपालिकेचे उपाध्यक्ष मुक्तदीर भाई, आमचे या ठिकाणी उपस्थित असलेले मंचावरचे सर्व सहकारी, आमचे युसुफ भाई, त्याचबरोबर आमदार चषकाच्या या कार्यक्रमात सहभागी झालेले सर्व या ठिकाणी असलेले सहकारी, सर्वप्रथम मी सर्व टीम्सचं जे आज शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये भोकर विरुद्ध उमरी या दोन्ही टीम्सचं मनपूर्वक अभिनंदन करतो।
क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ हा डायलॉग मी कधी ऐकला नव्हता, पण चांगला डायलॉग आहे. त्यामुळे कॉमेंट्रेटरचे मनपूर्वक अभिनंदन करतो की कॉमेंट्रेटरने आपल्या कॉमेंट्री मधून या शानदार खेळाला एक वेगळा रंग दिला. आमचे दीपक भाऊ बिराडे यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. बिराडे ना, बिराडे, हा, आनंद भाऊ बिराडे, आनंद भाऊ बिराडेचे मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी या शानदार खेळामध्ये वेगळा रंग, आयोजन चांगलं झालं. आणि आपण पहा, कदाचित ही अर्धापूरमध्ये होणारी एवढी शानदार आयोजनाची पहिली वेळ आहे. पण आपण पाहाल पुढची मॅच याच्यापेक्षाही शानदार आयोजन आपण करू. मग ते भोकर असो, अर्धापूर असो, मुदखेड असो किंवा बाकी तालुक्यातली जी काही आमचे सहकारी असोत, त्या सर्वांना एक शानदार क्रिकेटची मेजवानी या निमित्ताने निश्चित आपण देऊ. आणि या सगळी तरुण मंडळी या ठिकाणी सामील झालीत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो. जमाना IPL मॅचेसचा आहे, क्रिकेटच्या मॅचेस सुरू आहेत, देशभर मॅचेस सुरू आहेत. आणि आपण पाहतो, मी त्यानंतर मला वाटलं की आपल्याकडे IPL मॅच सुद्धा होऊ शकते. अशा प्रकारे चांगले खेळाडू या ठिकाणी पाहिल्यानंतर मला आनंद झालेला आहे. किशोर स्वामी यांचं अभिनंदन की त्यांनी 1,21,111 रुपयाचं या ठिकाणी पहिलं बक्षीस ठेवलेलं आहे. त्याचबरोबर नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष अजून व्हायचे आहेत पण त्याच्यावर पहिलंच बिल फाडलेलं आहे इकडे. 71,000 रुपये उपनगराध्यक्ष आणि अध्यक्ष. त्याचबरोबर अर्धापूरच्या मला वाटतं नगरसेवकांचं होतं ते 51,000चं तिसरं बक्षीस. आणि आमच्या या ठिकाणी 33,000चं चौथं बक्षीस हे युवा मोर्चामार्फत ठेवण्यात आलेलं आहे. चारही बक्षिसं शानदार आहेत. आणि आपण पाहाल की दरवेळेस जी मॅच होईल त्यावेळेस त्याच्यापेक्षाही चांगलं जबरदस्त बक्षीस आणि नियोजन हे निश्चित राज्य पातळीवर जसे मॅचेस होतात तसे सुरेख मॅच आपण या ठिकाणी घेतल्याशिवाय राहणार नाही. आपलं अर्धापूरचं क्रीडा संकुल मला वाटतं अजून काही कामाला लागलेलं नाही आहे. आणि त्यामुळे तिथे बघू आपण, तिथे सुद्धा व्यवस्था चांगली आपल्याला कशी करता येईल तो आपण प्रयत्न करू. ज्यामुळे आपल्याला शासनाने, कानोडेंचे आभार मानतो मी. मला माहित नाही कानोडेंचं ग्राउंड प्लॉटिंग किती दिवस पडत नाही मला माहित नाही. प्लॉटिंग झाल्यावर कानोडे ग्राउंड देणार नाही आपल्याला. त्यामुळे ज्या दिवशी प्लॉटिंग होईपर्यंत चालू द्या, काही हरकत नाही. पण त्याही ठिकाणी आपण क्रीडा संकुला तिथे थोडी गती देऊ, चांगलं करू. आणि सर्व टीम्स ज्या या ठिकाणी सहभागी झाल्या, आमदार श्रीजया चव्हाण यांचा हातभार, आपल्या सर्वांचं त्याच्यामध्ये झालेली मदत आणि उत्तम खेळ, जेवढे काही 6 तालुक्यातल्या टीम्स याच्यामध्ये सहभागी झाल्या होत्या, 16 टीम्स याच्यामध्ये सहभागी झाल्या होत्या, त्या 16च्या 16 टीम्सचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि भोकर टीमचं विशेष अभिनंदन करतो. धन्यवाद. आता मला वाटतं कसं करताय मॅन ऑफ द मॅच साठी ना, कसे करता मॅन ऑफ द मॅच ना, हे मॅन ऑफ द मॅच साठी आहे ना, कशासाठी आहे मॅन ऑफ द मॅच. हे जो कोणी आता घोषित केल्या जाईल त्याला आमदार श्रीजयाच्या मार्फत एक किट या ठिकाणी दिली जाईल. या ठिकाणी आमदारांच्या वतीने फायनल किट मॅन ऑफ द मॅचला दिला जाणार आहे. बाकी तर रोख बक्षिसं आहेत या ठिकाणी. आता या ठिकाणी पंचांच्या वतीने जे काही ठरले त्याप्रमाणे जाहीर केलं जाईल. धन्यवाद. सुरुवातीला वैयक्तिक बक्षिसं दिल्या जातील, त्यानंतर सांघिक बक्षिसे जे आहेत त्यांचं वितरण होईल. फर्स्ट ऑफ ऑल या मॅच मधला मॅन ऑफ द मॅच फायनल मिस्टर विशाल राठोड यांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती यायचंय. विशाल भाऊ राठोड, आपण खूप उत्तम
दर्जाचा खेळाचं प्रदर्शन केलेलं आहे आणि त्याच्या स्वरूपामध्ये तुम्हाला मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार मिळत आहे, त्याबद्दल मी त्यांचं विशेष अभिनंदन करतो. तुशिक आपण या स्पर्धेतील बेस्ट कॅच या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट झेल ज्याने घेतलाय त्याच्यासाठी पारितोषिक श्री अविनाश काळे दादा यांच्याकडून पारितोषिक आहे तब्बल 5001 रुपयाचा आणि तो फिल्डर आहे वन अँड ओनली सोमेश कानोडे. पण समोर यायचंय. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेतला त्याचं पारितोषिक 5001 रुपयाचं आहे आणि ते पारितोषिक करते आहेत श्री अंबादास दादा आंबेगावकर यांच्यातर्फे पारितोषिक आणि तो बॉलर आहे वन अँड ओनली. एकदा गेस करा कोण असेल. चक्रधर. चक्रधर आपण समोर यायचंय. यानंतर एक मिनिट बँड यानंतर बेस्ट विकेट कीपर ऑफ द टुर्नामेंट 5001 रुपयाचं पारितोषिक आहे श्री नवीन वंटणकर दादा यांच्या ते पारितोषिक जाते शुभम मुतखेडे. कृष्णा वंटणकर दादा यांना विनंती करतो की आपण समोर यायचंय. कृष्णा दादा वंटणकर आपण समोर यायचं. यानंतरचं पारितोषिक बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फिल्डर हॉटेल श्री आंबे यांच्यातर्फे पारितोषिक आहे आणि ते पारितोषिक जातंय संभाजी श्रीसागर. संभाजी आपण समोर यायचंय. पारितोषिक आहे. मी सांगू इच्छितो मान्यवरांना की या स्पर्धेमधले हे आगळ वेगळं पारितोषिक एवढ्या स्पर्धा केल्या पण हे पारितोषिक एकाही जागी मिळालं नव्हतं. बेस्ट कॉमेंटेटरचं पारितोषिक आहे आणि ते जातंय मला स्वतः सचिन वडगावकर. धन्यवाद सर. रवी पाटील यांच्याकडून आणि सरांनी सांगितलं होतं की ते डायलॉग क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ कधी बदलेल हे सांगता येत नाही. धन्यवाद सर. पुढचं पारितोषिक बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट बेस्ट बॅट्समॅन या स्पर्धेतला तब्बल 5001 रुपयाचं पारितोषिक श्री अजय दादा बारशे यांच्याकडून पारितोषिक दिले जाते आणि ते पारितोषिक जाते शहबाज खान. शहबाज शहबाज जिथं कुठं असलेले त्यांनी समोर जायचंय. शहबाज आलेला आहे. शहबाज आणि या स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिकामधलं सर्वात मोठं पारितोषिक मॅन ऑफ द सिरीज
कैलासवासी विश्वनाथराव बेराडे यांच्या स्मरणात हे पारितोषिक आणि पारितोषिक दिले जात आहे वन अँड ओनली आवेश. एकदा टाळ्या होतो त्या प्रेक्षको. आवेश हा हिमायतनगरचा खेळाडू आहे. असताना ते काढले गेले आहेत. आवेश फ्रॉम हिमायतनगर. टाळ्या टाळ्या. आणि आता जाऊया या स्पर्धेतील पारितोषिकाकडे. या स्पर्धेतील ट्रॉफिकावर या स्पर्धेतील चौथं पारितोषिक पहिल्यांदा. या चौथ्या पारितोषिकाचे आमचे पारितोषिक करते आहेत अभिदादा गुरकील भाजपा युवा नेते यांच्यातर्फे हे पारितोषिक दिले जाते आणि तो संघ आहे कुणाल 11 उंबरखेड. कुणाल 11 उंबरखेडच्या कर्णधारांना मी विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचंय. आणि काय चमचमत्या ट्रॉफ्या आहेत. या चमचमत्या ट्रॉफ्याचं सौजन्य आपल्याला तुकाराम दादा साखरे यांच्याकडून या ट्रॉफ्याचं सौजन्य. या स्पर्धेतील तिसरं पारितोषिक आणि तो जिंकणारा संघ आहे एम आझाद हिमायतनगर. हिमायतनगर कर्णधार आपण यायचंय आवेश. आणि हे पारितोषिक दिले जाते नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व नगरसेवक अर्धापूर यांची पूर्ण टीम. आणि या ट्रॉफ्याचं सौजन्य तब्बल 71,111 आणि एक चमचमती ट्रॉफी ते पारितोषिक करते नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरसेवक अर्धापूर यांच्याकडे. आणि ते पारितोषिक जात आहे खालील 11 उमरी. एकदा टाळ्या वाजवू द्या प्रेक्षक. काय खेळ खेळलात. जाते बीसीसी भोकर. पूर्ण टीम यायची. संदीप पाटील गुरकेल यांचं खूप मोलाचं सहकार्य लाभलंय आम्हाला. अभिदादा गुरकेल खूप खूप मनापासून अभिनंदन. आणि यानंतर यथोचित सन्मान केला जाईल आम्हाला ज्यांनी साथ दिली. डीजे मालक ऋतुराज देसाई डीजे मालक आपला
हा भोकर टीम एकदा उगा नावा भोकर आहे भोकर. संदीप पाटील यायचं तुम्ही 1 मिनिट. टीम एकदा समोर या. टीम पूर्ण टीम भोकरची टीम. या सामन्यासाठी उपस्थिती लावली महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब